सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। पायी हळू हळू चाला, मुखाने साई नाम बोला। 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 मार्गी हळू हळू चाला, मुखाने साई नाम बोला। जोईनगर सेक्टर 23 येथे साईनामाच्या जयघोषात पादुका उद्यापन, सत्यनारायण महापूजा व साई भंडारा भक्तिमय वातावरणात संपन्न। नवी मुंबई श्री साईबाबा सेवाभावी संस्था यांच्या वतीने पालखी पदयात्रा, पादुका उद्यापन सोहळा, श्री सत्यनारायण महापूजा व साई भंडारा या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सेक्टर 23 येथे रविवार दिनांक डिसेंबर 29 रोजी अत्यंत भक्तिभावात पार पडले। यंदा मंडळाचे 16वे वर्ष असून डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला साईबाबांची पालखी चालत शिर्डी येथे पदयात्रेसह नेण्यात आली होती। त्या पदयात्रेचा समारोप म्हणून हा पादुका उद्यापन व साई भंडाऱ्याचा सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमास नवी मुंबईतील असंख्य साईभक्त, नागरिक व मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। यावेळी साई सेवाभावी संस्थेचे काही जुने कार्यकर्तेही आवर्जून उपस्थित होते। आज आपण इथे सर्व कार्यक्रमाला इथे सर्व कार्यकर्ते, जुने नवे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत। तर या मंडळाचे एक जुने कार्यकर्ते खानविलकर साहेब इथे आले आहेत। खानविलकर साहेब नमस्कार। नमस्कार सर, आता इथे आपण बघतोय छान असा इथे कार्यक्रम केलेला आहे। इथे साईबाबांच्या पादुकांचा उद्यापन सोहळा आहे, छान इथे भजन कार्यक्रम आहे, लोक मोठमोठी लोक इथे सत्कार होतोय। तर तुम्ही जेव्हा या संस्थेमध्ये आलात तेव्हाची परिस्थिती आणि आता ही संस्थेची परिस्थिती याबद्दल काय सांगाल तुम्ही? की ज्या वेळेला आलो 2003 सालामध्ये जुईनगर मध्ये आलो आणि या साईबाबा सेवाभावी संस्थेचे संस्थापक श्रीयुत अजय सावंत यांनी 2010 साली हा आमच्या सर्वांच्या समोर विषय मांडला की आपण साईबाबांची पालखी चालत आपण शिर्डीला न्यायचं। त्यावेळेला ठराविक गिने चुने साईबाबा भक्त एक 25 एक भक्त होते आणि तेव्हापासून अत्यंत थोड्या तुटपुंजा साहित्यामध्ये अशी साई पालखी इथून सुरुवात केली आणि सुरुवात करता करता आज हे 16वं वर्ष 2025 उजाडलं। त्यावेळेला थोडासा प्रमाणात कार्यक्रम होत असे, परंतु साईबाबांची पालखी म्हटल्यानंतर डिसेंबर मध्ये उत्साह जोरात असायचा आणि आता या छोट्याशा रोपटं जे लावलं होतं सावंत साहेबांनी त्याचा आता हा वटवृक्ष फोपावलाय आणि वेगवेगळ्या प्रकारचे साई भक्त वेगवेगळ्या प्रभागामधून, मुंबईतून, नवी मुंबईतून, नेरूळ, सानपाडा असे वेगवेगळे साई भक्त या साई पालखीशी जोडले गेलेत। आता हा परिवार खूप मोठा झालाय, वेगवेगळे उपक्रम या इथे घेतले जातात आणि या वेळेला साईनी जी दिलेली त्यांच्या भक्ताला नाणी, त्या नाण्यांचं प्रदर्शन सुद्धा आज या इथे त्यांनी मांडलेलं आहे। भक्तांना त्यांचं दर्शन घेण्यासाठी योग दिलेला आहे। वेगवेगळे उपक्रम, साईवरची भक्तिगीतं, लालबागचे जे प्रमुख संगीतकार होते त्यांच्याद्वारे भक्तिगीतांचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि विशेष म्हणजे अजय सावंत साहेब या निमित्ताने जे जे साई भक्त आहेत, ज्या साई भक्तांनी या साई पालखीला मदत केलेली आहे त्या सर्वांचा सत्कार एक साई प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन करत असतात आणि अशा प्रकारचा हा साईबाबा सेवाभावी संस्थेचा कार्यक्रम उत्तरोत्तर अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढतच चाललेला आहे। साईला या साईबाबांवर असलेल्या गाण्यांच्या कार्यक्रमाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते शेलीचे साईबाबा यांच्या अंतिम काळात त्यांच्या परमभक्त लक्ष्मीबाई यांना साईबाबांनी भक्तीचे प्रतीक म्हणून दिलेली 9 नाणी, जी यावेळी त्यांच्या पणतू अरुण गायकवाड यांनी साईभक्तांच्या दर्शनासाठी ठेवली होती।
आपल्याला माहितीच आहे की शिर्डीला साईबाबांचा शेवटचा जेव्हा काळ होता तेव्हा साईबाबांनी साईबाबांच्या ज्या परमभक्त होत्या लक्ष्मीबाई यांना 9 नाणी प्रदान केलेली आपण हे ऐकलं. तर आज आपल्याला इथे एवढा भाग्याचा क्षण आहे की त्यांचे पंतू आज इथे आलेले आहेत इथे साईबाबा सेवा संस्थेच्या इथे, आणि त्यांनी जी साईबाबांनी जी 9 नाणी प्रदान केली आहेत भाविकांचे ते दर्शनात त्यांनी ठेवले आहेत, त्याबद्दल आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया. मी अरुण शिंदे गायकवाड, लक्ष्मीबाईंचा पंतू म्हणजे लक्ष्मीबाईंची नात शैलजाताई शिंदे गायकवाड यांचा मी मुलगा आहे. आणि साईबाबांनी लक्ष्मीबाईंना स्वतः सांगितले की मला भोजन दे, तर त्या दिवसापासून जवळपास 45 वर्ष लक्ष्मीबाईंनी साईबाबांना भोजन दिले. आणि 15 ऑक्टोबर 1918 साईबाबांनी समाधी घेतली होती. तर समाधी घेण्याच्या काही क्षण पूर्व ही बाबांनी लक्ष्मीबाईंना ही चांदीची 9 नाणी दिली. हे नवविधा भक्तीचे 9 रूप आहेत. आणि आता ही नाणी लक्ष्मीबाईंनी सोनूबाईंना दिली, त्यांची सून सोनूबाई, आणि सोनूबाईंनी ती नाणी त्यांच्या मुलगी शैलजाताई गायकवाड यांच्याकडे दिली. आणि आता ती सध्या आमच्या घरात ही दर्शनासाठी ठेवलेली आहे. आज साई सेवा भवाई संस्थेने येथे हा दर्शन सोहळा आयोजित केलेला आहे. त्यांचे आम्ही शिर्डीकरांच्या वतीने खूप खूप आभारी आहे. ओम साईराम. या भक्तिमय सोहळ्यात मंडळाचे अध्यक्ष अजय सावंत, उपाध्यक्ष सुरेश घुगे, तसेच प्रवीण गोळे, मुकेश देवरुखकर, राजेश पोसम, रमेश शिवतरकर, सचिंद्र चाबुकस्वार, अरविंद कोठावळे, नितीन मोहिते, दिलीप तनावडे, अमोल कोंडे, नित्यानंद म्हात्रे यांच्यासह इतर असंख्य साईभक्त व श्री साईबाबा सेवाभावी संस्थेचे पदयात्री उपस्थित होते. साई सेवा मंडळ यांचा यावर्षीचा 16 वर्ष आहे आणि अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी इथे नियोजन केलेले आहे. दरवर्षाप्रमाणे त्यांनी इथे साईबाबांची पालखी शिर्डीला नेलेली आहे आणि त्याच्या 8 दिवसानंतर इथे पादुकांचे इथे उद्यापन सोहळा इथे होतो, इथे भंडारा होतो. तर आपण आज इथे संस्थेचे अध्यक्ष अजय सावंत आणि प्रवीणजी गोळे यांच्याशी आपण बोलूया आणि त्यांच्याकडनं माहिती घेऊया. यावर्षी आपण हा जो सगळा कार्यक्रम राबवलाय त्याच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा. साहेब, यावर्षी आम्ही शिर्डीला 7 तारखेला निघालो रविवारी, आणि जुईनगर ते शिर्डी आम्हाला 7 दिवस लागतात. शनिवारची आम्ही संध्याकाळी बाबांचं दर्शन असतं. तर आमची पदयात्रा सफल झाली आणि दुसऱ्या दिवशी आमची रविवारी परतीचा फेरा असतो. आणि मग इकडे येऊन सगळ्या पदयात्रेंचे आम्ही हार वगैरे घालून आरती ओवाळून स्वागत वगैरे करतो आल्याच्या नंतर. आणि काल आमची साईबाबांची पालखी मिरवणूक झाली. भंडाऱ्याच्या आदल्या दिवशी पालखी मिरवणूक असते. आणि यावर्षी आम्ही साईबाबांच्या ज्या नाणी दिल्यात 9 नाणी लक्ष्मीबाई शिंदे यांना, तर त्याचं आम्ही पूजन इथे केलेलं आहे. त्या शिर्डीवरून आलेले आहेत. भरपूर जण आहेत असे कार्यकर्ते की ते झोकून कामं करतात. आणि मुलं पण आमची सगळे साईबाबा सेवाभावी संस्थेचे सर्व कामं करतात. आणि आता हा तुम्हाला जो सुंदर, तुम्ही आता बोला सुंदर आयोजन आहे, तर हे सगळं कार्यकर्त्यांमुळे आणि महिला पण त्याच्यामध्ये सहभागी आहेत सगळ्या आमच्या. आणि कार्यक्रम आमचा असा दणक्यातच होतो. सर्वांचा आदर सत्कार आम्ही तिथे चालू केलेले आहे. साई भजन ठेवलेलं आहे. आणि आम्हाला एवढंच की बाबांचा आम्हाला प्रस्थ मोठं करायचंय, हा आमचा उद्देश आहे. आपण पहिला अजय सावंत साहेबांनी सांगितलं की इथे सर्व कार्यकर्ते झोकून अगदी काम करतात. त्याच्यापैकीच एक प्रवीण गोळे यांच्याशी आपण बोलूया. प्रवीणजी, आपण हे नियोजनाबद्दल काय सांगा? ओम साईराम. पहिलं म्हणजे आम्हाला अजय दादाने हा जो भक्तीचा मार्ग दाखवलेला आहे, त्यांचे किती जरी हे केलं तरी हे करू शकत नाही. अजयदादांचं आमच्या सगळ्यांवरती बरं हे कृपादृष्टी, जशी बाबांची कृपादृष्टी अजयदादांवर, अजयदादांची कृपादृष्टी आमच्यावरती, आणि त्यामुळे आमचं हे सगळं नियोजन व्यवस्थित होतं. जे सगळे साई भक्त आहेत ते पण आम्हाला भरभरून सगळ्यांनी मदत करतात आणि त्याच्यातच आमचं हे नियोजन होतं. सालाबादला या वर्ष 16वं आहे आणि 4 ते 4.5 हजार पब्लिक साई भंडाराचं येतात. हे आम्हाला मोठी गोष्ट आहे. प्रसादाचा लाभ घेतात. उपस्थित मान्यवर व साईभक्तांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमातील साईबाबांचा महाप्रसाद भंडारा हा आणखी एक विशेष आकर्षण ठरला असून सर्व भक्तांनी भक्तिभावाने त्याचा लाभ घेतला. मंडळातील सर्व कार्यकर्ते हे स्वतः साईभक्त व पदयात्री असून पदांचा कोणताही भेद न करता सामान्य साईभक्त म्हणून निस्वार्थ सेवाभावाने कार्य करतात, हे या सोहळ्यात प्रकर्षाने जाणवले. एकूणच श्रद्धा, सेवा आणि साईनामाच्या जयघोषात पादुका उद्यापन सोहळा, सत्यनारायण महापूजा व साई भंडारा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. माहिती मुकेश देवरुखकर, बातमी नरेंद्र पडवळ.